हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 17 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा खुलासा झाला आहे. तायडीने स्वतःच्या तोंडून कबूल केलंय की वेदांचा अपघात हा मल्हारच्या हातून घडला नव्हता, तर वेदांचा अपघात तायडीच्या हातून घडला होता. तायडी बेदरकारपणे रस्त्यावर लक्ष न देता गाडी चालवत होती आणि त्याच वेळेस वेदांत मंदिराच्या पायरीवरून खाली उतरला आणि तायडीने त्याला गाडीने उडवून दिलं. वेदांत तिच्या समोरच तडफडून मरत होता, पण तायडीने त्याकडे लक्ष दिलं नाही आणि मल्हारला या सगळ्या प्रकरणात गुंतवायचं असा विचार करून तेथून पळून गेली. फ्रेंड्स, खरंच वेदांचा हा अपघाताचा सीन खूपच भयानक होता, खूपच दुःखद होता. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडी ही स्टोर रूममध्ये असते आणि आपल्या सगळ्या पापांचा कच्चा चिठ्ठा स्वतःच्या तोंडून सांगत असते. तायडी म्हणते, मला त्या वेदांतला मारायचं नव्हतं. तो वेदांतचा मृत्यू, वेदांचा अपघात माझ्या प्लॅनिंगचा भाग नव्हताच. मी तर रस्त्याने मल्हारला घेऊन चालले होते आणि अचानक तो माझ्या गाडीसमोर आला. तायडीला आठवतं की ती मल्हारला घेऊन आपल्या गाडीत चालली होती आणि मल्हार हा बेशुद्ध अवस्थेत होता, त्याला कशाचीही शुद्ध नव्हती आणि तायडी ही मल्हारकडेच पाहत होती. मल्हार संजना संजना असं बोलत होता आणि तायडी त्याच्याकडे रागारागाने पाहत होती आणि त्याच वेळेस वेदांत हा मंदिराच्या पायरीवरून खाली उतरला. तायडीचं रस्त्यावर लक्ष नव्हतं. ती बेदरकारपणे अतिशय जास्त वेगाने गाडी चालवत होती आणि त्याच वेळेस तिने रस्त्यावर पाहिलं तर वेदांत तिच्या गाडीसमोर उभा होता. वेदांतसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये पाहत चालला होता. त्याचंसुद्धा रस्त्यावर लक्ष नव्हतं. आता पाहायला गेलं तर तायडीची जेवढी चूक तेवढीच वेदांतची सुद्धा चूक आहे. वेदांत मोबाईलमध्ये पाहत पाहत रस्ता क्रॉस करत होता, त्याचं रस्त्यावर लक्ष नव्हतं आणि जोपर्यंत तायडीने पाहिलं तोपर्यंत वेदांत आणि तायडी या दोघांच्या हातातील वेळ निघून गेली होती. वेदांतसुद्धा रस्त्यातून बाजूला होऊ शकला नाही आणि तायडीसुद्धा आपल्या गाडीचा ब्रेक दाबू शकली नाही, गाडी कंट्रोल करू शकली नाही आणि तायडीच्या गाडीने वेदांतला जोरात धडक दिली. वेदांत हवेत उडत गेला. तिच्या गाडीवरून उंच उसळून जोरात जमिनीवर त्याचं डोकं आदळलं आणि जागच्या जागी तो मेला. हे सगळं पाहून तायडीला जबर धक्का बसतो. तायडी गाडी थांबवते, गाडीच्या खाली उतरते तर वेदांत हा रक्तबंबाळ अवस्थेत असतो. लग्नाचा पोशाख, डोक्यावर मुंडावळ्या आणि त्याच मुंडावळ्याच्या वर त्याच्या डोक्याला जबर जखम झालेली असते. त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहत असतं आणि तो आपले काही शेवटचे श्वास घेत होता, तडफडत होता, आयुष्याची भीक मागत होता. तायडी खूप घाबरलेली असते. तायडी आजूबाजूला पाहते पण तेथे एकही माणूस नसतो. क्षणभर तायडी विचार करते, मी याला हॉस्पिटलमध्ये नेते, परंतु तोपर्यंत वेदांतने आपले प्राण सोडलेले असतात. तायडी खूप घाबरते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की आजूबाजूला तर कुणीच नाहीये. हा अपघात करताना आपल्याला कुणीच पाहिलेलं नाहीये. ती आजूबाजूला पाहते तर कुणीही नसतं. तायडी या संधीचा फायदा उचलते. तोपर्यंत वेदांतने प्राण सोडलेले असतात. तायडी गाडीचा दरवाजा उघडून गाडीत बसते आणि मल्हार अजूनही बेशुद्ध असतो. तायडी लगेच गाडी वळवते आणि वेदांतच्या मृतदेहापासूनच गाडी घेऊन तेथून फरार होऊन जाते. बिचारा वेदांत हा रस्त्यावर त्या जखमी अवस्थेत पडलेला असतो. त्याच्या हातात ते घड्याळ असतं, जे घड्याळ नुपूरला खूप प्रिय आहे आणि कसलाही संबंध नसताना, कोणताही दोष नसताना आज वेदांतचा जीव गेलेला असतो. तायडीला हे सगळं आठवतं आणि एखाद्या राक्षसींसारखी ती जोरजोरात हसू लागते आणि म्हणते, मल्हार, वेदांत तुझ्या गाडीखाली येऊन मेला नव्हता, तो माझ्या गाडीखाली येऊन मेला होता. पण मी या गोष्टीचा सुद्धा फायदा करून घेतला. तू बेशुद्ध अवस्थेत होता तर मी तुला असं भासवलं की वेदांचा अपघात तुझ्या गाडीखाली येऊनच झालाय आणि मग पुढे तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास झाला. वेदांचा अपघात मी केलाय हे सत्य मला सोडून या जगात कोणालाच माहीत नाहीये, असं म्हणून तायडी जोरजोरात हसू लागते. खरंच तिचं हे हसू खूप किळसवानं असतं. एखाद्या राक्षसींसारखी ती जोरजोरात हसत असते, ते सुद्धा वेदांच्या मृत्यूवर. तिच्यामुळे
एका माणसाचा जीव गेलाय आणि ती या गोष्टीवर हसत असते, आनंद साजरा करत असते की मी किती हुशार आहे, मी एका माणसाचा जीव घेतला आणि मी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर तो ब्लेम टाकून दिला आणि मी नामानिराळी राहिले याचा तिला खूप गर्व असतो, स्वतःचा तिला अभिमान वाटत असतो. तायडी ही हसतच राहते आणि म्हणते, मल्हार तुला गंडवलं, तुला फसवलं, जो गुन्हा तू केलाच नाही त्या गुन्ह्यासाठी तुला नेहमी मी त्रास देत राहिले, तू नेहमी त्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त भोगत राहिला आणि आजही भोगतोय. तुझी रात्रीची झोप उडाली पण मी मात्र मस्त निवांत शांत झोपले आणि ती नुपूर कधीच तुला या गुन्ह्यासाठी माफ करणार नाही आणि जोपर्यंत ती तुला माफ करणार नाही तोपर्यंत तू कधीच सुखी होणार नाही. याचा अर्थ आयुष्यभर तू असाच तरसत राहणार, असाच तडपत राहणार. असं म्हणून तायडी पुन्हा एकदा वेड्यासारखी हसू लागते. खरंच तिचं हे हसू खूप डेंजरस आहे. आपण केलेल्या गुन्ह्यांचा विचार करून तिला आनंद झालेला असतो आणि मग पुढच्या क्षणाला तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि ती म्हणते, आता फक्त मी जसं सांगणार तसंच होणार. आता मी नुपूरला कायमचं संपवणार, मी तिला काही सोडणार नाही. असा विचार करून तायडी खूप खुश होते आणि इकडे बिचारी नुपूर, जिला हे सगळं काहीच माहीत नसतं, ती नुपूर किचनमध्ये असते आणि आज या ऑफिसमधील किचनमधला तिचा पहिला दिवस असतो. मला 6 डबे द्यायचे आहेत, त्या 6 डब्यांची ऑर्डर पूर्ण करते असा विचार करून ती या किचनला, गॅसला, सगळ्या वस्तूंना नमस्कार करते आणि आधी ठरवते की घरातील किचनमधून येथे सगळं सामान आलं आहे की नाही ते चेक करते आणि नुपूर सगळीकडे चेक करत असते. भांडी आली आहेत का, त्यानंतर किराणा सामान आला आहे का, भाजीपाला आला आहे का, आणि सगळं आलेलं असतं. आणि तेवढ्यात जियासुद्धा येते. जिया नुपूरचं अभिनंदन करते, तिला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, मला खूप आनंद झाला आहे वहिनी, आज तू या किचनमध्ये शिफ्ट झाली आहेस, आता सगळं प्रॉपरली होईल. तर नुपूर म्हणते, हो ते तर होणारच आहे, पण तुला संजनाबद्दल काही कळलं का? तर जिया चिडून म्हणते, वहिनी कर्जतवरून येऊन आपल्याला 24 ताससुद्धा नाही झाले, एवढ्या लवकर कसं कळणार आहे? तू एवढी इम्पेशंट होऊ नको. नुपूरलासुद्धा हे पटतं. जिया तिला समजावून सांगते, अगं आपल्याला आता एक गोष्ट कळली आहे की ती तेथे राहते, पण आता ती गावाला गेली आहे ना, तर ती कोठे राहते, काय करते, तिचं गाव कोणतं आहे हे आपल्याला काहीच माहीत नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत ती परत येत नाही तोपर्यंत आपल्याला धीर धरावा लागणार आहे, संयम ठेवावा लागणार आहे, एवढी इम्पेशंट होऊ नको. ही गोष्ट नुपूरलासुद्धा पटते आणि तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि या दोघींचं काहीतरी सिक्रेट बोलणं सुरू आहे हे त्याला समजतं. मल्हार विचारतो, तुमच्या दोघींचं काहीतरी सिक्रेट बोलणं सुरू आहे ना? तर जिया आणि नुपूर खूप घाबरतात. जिया म्हणते, नाही नाही आमचं कुठे. नुपूर म्हणते, हो ना, आम्ही नॉर्मलच बोलत होतो, सिक्रेट बिक्रेट काही बोलत नव्हतो. मल्हार विचारतो, मग आज सकाळी तुम्ही कुठे गेला होता? या दोघींना प्रश्न पडतो. आता काय सांगायचं, दोघी एकमेकींकडे पाहतात आणि एकाच वेळेस बोलतात पण वेगवेगळी उत्तरं देतात. जिया सांगते मंदिरात, नुपूर सांगते शॉपिंगला. मल्हारला आता मात्र संशय आलेला असतो. मल्हार जियाला विचारतो, जिया तू आणि मंदिरात? अगं कॉलेजला होतीस तेव्हा फक्त रिझल्टच्या दिवशी तू मंदिरात जायचीस आणि आज तू मंदिरात गेली होती आणि नुपूर तू हे सगळं काम सोडून शॉपिंगला गेली होतीस. तर जिया सांगते, नाही नाही असं नाही झालं ब्रो, मला जायचं होतं शॉपिंगला आणि वहिनीला जायचं होतं मंदिरात, मग आम्ही दोघे एकत्र गेलो, त्यामुळे मी सुद्धा मंदिरात गेले आणि वहिनीसुद्धा शॉपिंगला आली. आता पटलंय ना तुला? मल्हार विचारतो, पटलं म्हणजे? जिया म्हणते, तू आहे ना माझ्याबरोबर चल, वहिनीला खूप कामं आहे आणि तू वहिनीला डिस्टर्ब करतोय. मल्हार म्हणतो, अरे मी नाही करत आहे, पण जिया काही ऐकत नाही आणि मल्हारला आपल्याबरोबर घेऊन जाते. नुपूर सुटकेचा निश्वास सोडते की आज थोडक्यात वाचलो आणि मग नुपूरला काहीतरी हवं असतं, त्यामुळे ती एक ड्रॉवर उघडते, पण हे ड्रॉवर लॉक असतं आणि ड्रॉवर काही उघडत नाही. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि बाहेरून हे सगळं पाहत असते. नुपूर चक्क हे ड्रॉवर उघडते हे पाहून तायडीला जबर धक्का बसतो, ती खूप घाबरते. तेवढ्यात एक असिस्टंट तेथे येते, रुही नावाची. नुपूर तिला विचारते, रुही हे ड्रॉवर का लॉक आहे? तर रुही सांगते, मॅम ते ड्रॉवर नेहमी लॉकच असतं, फक्त सागरिका मॅमकडे त्याची चावी असते, त्यांच्याशिवाय दुसरं कुणीच हे ड्रॉवर उघडत नाही. नुपूरला आश्चर्य वाटतं. नुपूर विचार करते, फक्त सागरिका मॅमकडे या ड्रॉवरची चावी आहे आणि किचनमधलं एकच ड्रॉवर त्यांनी का लॉक केलं आहे, त्यांच्याशिवाय कोणी उघडूसुद्धा शकत नाही. याचा अर्थ या ड्रॉवरमध्ये नक्कीच अशी एखादी गोष्ट असेल
जी सागरिका मॅमला लपवायची आहे, कोणासोबत शेअर करायची नाही आहे. पण नेमकं या ड्रॉवरमध्ये काय असेल हाच प्रश्न नुपूरला पडतो आणि नुपूर त्याचाच विचार करत असते. आणि इकडे तायडी तिच्या रूममध्ये येते. तायडीला खूप टेन्शन आलेलं असतं. आज जे काही घडलं आहे त्यामुळे तिला स्ट्रेस आलेला असतो आणि तायडी त्या सोनालीने दिलेल्या संजनाच्या या फोल्डरकडेच पाहत असते. तेवढ्यात तायडीचा बाप तेथे येतो आणि विचारतो, काय झालं तायडी, टेन्शनमध्ये आहेस का? तायडी सांगते, हो पप्पा, टेन्शन तर आहेच. तायडीचा बाप विचारतो, कसलं टेन्शन आहे? तायडी सांगते, नुपूरचं. तर अविनाश म्हणतो, हो ते तर आहेच, नुपूर पुन्हा एकदा ऑफिसमध्ये जॉईन झाली आहे ना. तायडी सांगते, आजपर्यंत मला कुणीही आव्हान देण्याचा प्रयत्न केला नव्हता, पण ही नुपूर माझ्या समोर उभी ठाकली आहे, माझ्या विरुद्ध उभी ठाकली आहे आणि त्याचाच मला खूप त्रास होतोय. तायडीचा बाप म्हणतो, पण तू नुपूरचं टेन्शन जास्त घेऊ नकोस. तायडी म्हणते, हट, मी तिचं कसलं टेन्शन घेते, मला खरं टेन्शन आहे ना या फोल्डरचं आलं आहे. तायडीचा बाप विचारतो, हे फोल्डर कसलं फोल्डर आहे? आणि तायडी त्याला सांगते, बाबा हे ते फोल्डर आहे जे सोनालीला संजनाच्या घरून मिळालं आहे. सध्या ती कर्जतमध्ये राहते आणि या फोल्डरमध्ये तिने माझ्या आणि तिच्या भेटीचे सगळे पुरावे फोटोग्राफ जपून ठेवले आहेत. तायडीच्या बापालाही मोठा धक्काच बसतो. तायडी सांगते, याचा अर्थ संजना कधीही येऊन मला ब्लॅकमेल करू शकते. तिने आत्तापर्यंत हे फोटो जपून ठेवलेत, याचा अर्थ आज ना उद्या मला ब्लॅकमेल करण्याचा तिचा विचार आहे, त्यामुळेच ती हे सगळं करते. तायडीचा बाप म्हणतो, पण तुझ्यासाठी नुपूर किंवा संजना जास्त मोठं चॅलेंज नाही आहे, तू त्यांना कधीही संपवू शकतेस, टेन्शन घेऊ नको. तायडी म्हणते, तुम्हाला सांगितलं ना मी टेन्शन घेत नाही. माझ्या मनात आलं तर मी आज नुपूर आणि संजनाला संपवू शकते. फक्त मला उगाच जास्त मोठा गोंधळ झालेला नको आहे म्हणून मी शांत आहे. आणि जी गोष्ट सोयीने होऊ शकते त्यासाठी तलवार काढायची गरज नसते म्हणून मी शांत आहे. आता फक्त मला सावध राहायचं आहे, कारण अनेक गोष्टी माझ्या मागे घडत आहे आणि त्या गोष्टी माझ्यावर उलटायला नको, म्हणून मला आता बेसावध राहून चालणार नाही आहे, असं तायडी विचार करते. आणि इकडे नुपूर ही किचनमध्ये असते. तिच्या डब्यांचं काम झालेलं असतं आणि आता आपल्या किचनमध्ये सामान किती आलं म्हणजे परचेस रिपोर्ट आणि सामान किती आहे स्टॉक रिपोर्ट हे सगळं ती चेक करत असते. नुपूर म्हणते, आता माझ्याकडे वेळ आहे तर परचेस रिपोर्ट आणि स्टॉक रिपोर्ट मी चेक करून घेते, तेवढंच ऑफिसमध्ये सगळं आहे की नाही आणि टॅली नक्कीच होईल असा विचार नुपूर करते. आणि तेवढ्यात कोमल तेथे येते. कोमल म्हणते, नुपूर मला एवढा आनंद होतोय ना की तू आजपासून ऑफिस जॉईन केलं आहे. नुपूरसुद्धा खुश होते आणि म्हणते, हो मलासुद्धा आठवतं आहे आपण येथे किती झपाटल्यासारखं काम करायचो ना. कोमल म्हणते, आजसुद्धा तू तसंच काम करतीये, तुझे डबे झालेत का? तर नुपूर सांगते, हो डबे झालेत. कोमलला आश्चर्य वाटतं. कोमल म्हणते, अरे वा, म्हणजे तू डब्यांचं काम केलं आहे आणि आता ऑफिसचं काम करायला सुद्धा लागली आहे. तर नुपूर सांगते, हो मी माझ्या डब्यांचं काम लवकर उरकून घेते म्हणजे उगाच ऑफिसच्या कामाला अडथळा नको. कोमल सांगते, खरंच नुपूर, तू ऑफिसमध्ये आली आहे ना तर एक नवीन चैतन्य आलं आहे. सगळ्यांनी जर तुझ्यासारखं काम केलं ना तर ही कंपनी कुठच्या कुठे निघून जाईल. नुपूर म्हणते, करतील, सगळेच नक्की असं काम करतील. कोमल सांगते, मी तर विसरलेच, मी चहा घ्यायला आले होते. कोमल चहाचा कप घेते आणि मग यामधून चहा घेते आणि नुपूरला बाय बाय करून तेथून निघून जाते. नुपूर ही स्टॉक रिपोर्ट आणि परचेस रिपोर्ट चेक करत असते तेव्हा ते टॅली होत नाही. नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचार करते, मला तर असं वाटत होतं सगळं सहज टॅली होईल, पण हे टॅली का होत नाहीये? या परचेस रिपोर्टनुसार तेलाचे 15 डबे आले होते आणि येथे स्टॉक हा फक्त 12 डब्यांचा आहे, याचा अर्थ 3 डब्यांचा घोळ आहे. हे कसं शक्य आहे हा प्रश्न नुपूरला पडतो. आणि तेवढ्यात रुही तेथे येते. नुपूर ही रुहीला विचारते, रुही हे पहा, आपल्या येथे 15 डब्यांची खरेदी केली गेली आणि येथे फक्त 12 डबे आहेत. रुहीला सुद्धा मोठा धक्काच बसतो. रुही हे दोन्ही रिपोर्ट चेक करते आणि सांगते, मॅम आमच्या हातात परचेस रिपोर्ट नाही आहे, म्हणजे परचेस हे वेगळ्या डिपार्टमेंटकडून होतं, आम्हाला फक्त स्टॉक दिला जातो. येथे जे जे सामान येतं आम्ही तेवढं अपडेट करतो. आता किती घेतलं गेलं आहे आणि येथे किती आलं आहे हे आम्हाला काही माहीत नसतं. नुपूर म्हणते, ठीक आहे. आणि तेवढ्यात एक एम्प्लॉई रुहीला बोलवायला येतो. रुही तेथून निघून जाते. नुपूर म्हणते, मल्हार सर खरं बोलत होते, या ऑफिसमध्ये एक सुपरवायझरची गरज आहे. किचनमध्ये तर खूप मोठे गोंधळ होत आहे. याचा अर्थ स्टाफला माहीतच नाही आहे
की किती घेतलं गेलंय आणि किचनमध्ये किती आलंय हे सगळं एखाद्या व्यक्तीने सुपरवाईज करायलाच हवं असा विचार नुपूर करत असते. नुपूर म्हणते, जर हे रिपोर्ट्स चुकीचे आहेत तर नक्कीच योग्य हिशेब कोठेतरी लिहून ठेवला असेल. तेवढ्यात नुपूरची नजर त्या ड्रॉवरवर जाते, जे ड्रॉवर लॉक आहे आणि तायडीकडे त्याची चावी असते. नुपूरला समजतं नक्कीच या ड्रॉवरमध्ये ते रिपोर्ट्स असतील. नुपूर याचाच विचार करत असते. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि म्हणतो, अरे वा नुपूर, आज पहिल्याच दिवशी तू कामात एवढी बुडून गेली आहे. नुपूर सांगते, हो सर, आता एवढ्या दिवसांनी येथे आली ना तर कामात मन लागतंय आणि तुम्ही सुद्धा कामात थोडं मन लावा ना. मल्हार विचारतो म्हणजे? तर नुपूर त्याला सांगते, सर, तुम्ही जे म्हणत होता ना ते अगदी योग्य आहे. ऑफिसमध्ये खूप गोंधळ आहे, विशेषतः किचनमध्ये, आणि मला तो गोंधळ हळूहळू कळायला लागलाय. तुम्ही सुद्धा या सगळ्यांकडे लक्ष द्यायला हवं. तर मल्हार सांगतो, नुपूर, हे माझं जॉब प्रोफाईल नाही आहे, हे तायडी पाहते. तुला काही प्रॉब्लेम आला ना तर तू तायडीला विचार. नुपूर चिडून म्हणते, सर, तुम्ही असं कसं बोलताय? तुमचं ऑफिस आहे ना, तुम्ही या संपूर्ण कंपनीचे मालक आहात, मग तुमचं लक्ष सगळीकडे पाहिजे. तर मल्हार सांगतो, नुपूर, तुला आत्ताच सांगितलं, ही माझी जॉब प्रोफाईल नाही आहे. मी नवीन नवीन बिझनेस कसा येईल याकडे लक्ष देतो. तर नुपूर चिडून म्हणते, याचा अर्थ फक्त नवीन बिझनेस आणणं हे तुमचं काम आहे, पण जो बिझनेस सेटअप करून ठेवला आहे तो जर पूर्णपणे बर्बाद झाला तर तुम्ही काय करणार आहे? नवीन बिझनेस आणून काय फायदा? मल्हार आणि नुपूरमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं आणि बाहेर सगळे एम्प्लॉई उभे राहून त्यांचं भांडण ऐकू लागतात. मल्हार म्हणतो, नुपूर, प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एक योग्य व्यक्ती आहे. कोणताच मागे सेटअप केलेला बिझनेस बर्बाद होत नाहीये. तू असं कसं बोलतेस? नुपूर म्हणते, होईलच सर, जर मालकाचंच लक्ष नसेल तर एम्प्लॉई काय नीट काम करणार आहे? तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष द्यायला हवं. मल्हार म्हणतो, पण माझ्यावरच सगळी जबाबदारी कशी? मी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये लक्ष नाही देऊ शकत. माझं जे काम आहे ते मी करतोय ना. या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची सुरू होते आणि तेवढ्यात नुपूरचं लक्ष बाहेर जातं की सगळे एम्प्लॉई उभे आहेत. मल्हार त्यांना डोळे दाखवतो, सगळे तेथून पळू जातात. मग मल्हार आणि नुपूर एकमेकांना डोळे दाखवतात आणि हसू लागतात. आता या सगळ्या घोटाळ्याचं ते काय करणार आहे काय माहीत, पण ते हसत असतात. थोड्या वेळानंतर नुपूर या दोन्ही रिपोर्ट्स टॅली करत बसलेली असते. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि विचारते, काय घेऊन बसली आहेस? तर नुपूर तायडीला उत्तर देते, ज्यांचे हिशेब क्लिअर असतात ना त्यांना भीती वाटत नाही की कोणी आपला हिशेब चेक करते की काय. ज्यांचे क्लिअर नसतात, घोटाळे असतात, त्यांनाच असे प्रश्न पडतात. तायडी म्हणते, अरे वा, ऑफिसमध्ये पहिला दिवस आहे आणि तू सगळ्याच गोष्टीत लक्ष घालतीयेस. तुला जेवढं काम दिलंय ना तेवढं काम कर. काही दरवाजे बंद आहेत, त्यामध्ये तुझं भलं आहे, ते दरवाजे उघडायला जाऊ नको. तर नुपूर उत्तर देते, कसं आहे ना सागरिका मॅम, मला आहे ना अनेक गोष्टींची उत्कंठा असते आणि जर एखादा दरवाजा बंद आहे याचा अर्थ त्या दरवाजामागे काहीतरी रहस्य आहे आणि तो दरवाजा मला उघडण्याची खूप इच्छा असते. आणि या ऑफिसमध्ये सुद्धा असे अनेक दरवाजे आहेत जे मी उघडून राहणारच. तायडी खूप चिडते आणि म्हणते, एक गोष्ट आहे, मी आहे ना कोणताही दरवाजा उघडायला गेलीस ना की तो दरवाजा कधीच उघडू देणार नाही आणि त्याचा तुला धोका होऊ शकतो. असं म्हणून तायडी एक भला मोठा चाकू घेते आणि नुपूरच्या हाताजवळ तो चाकू जोरात मारते आणि म्हणते, पुढच्या वेळेस हा चाकू तुझ्या हातावर सुद्धा चालू शकतो. नुपूर तायडीकडे रागारागाने पाहते आणि म्हणते, मॅम, मी नाही घाबरत तुम्हाला. तर तायडी म्हणते, मग घाबर, नाहीतर तुझ्यासाठी खूप मोठं संकट येऊ शकतं. एवढं लक्षात ठेव. जे दरवाजे बंद आहेत ते बंदच राहू दे, उघडण्याचा प्रयत्न करू नको. तायडी ही नुपूरला डोळे दाखवते, नुपूर तिला डोळे दाखवते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. तायडीने आजपर्यंतचा सगळ्यात मोठा खुलासा केला आहे की वेदांचा अपघात तिने स्वतः केला होता, मल्हारने नाही. तिच्या गाडीखाली येऊन वेदांचा मृत्यू झाला होता, मल्हारच्या नाही. पण हे सत्य फक्त तायडीला माहिती आहे, दुसऱ्या कोणालाही नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण तुझ्या सोबतीने या मालिकेचा पुढील एपिसोडसुद्धा आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, नुपूर चक्क रात्री सुमती इव्हेंटच्या ऑफिसमध्ये येणार आणि किचनमधील ट्रे ड्रॉवर जे तायडीने लॉक करून ठेवलं आहे ते ड्रॉवर उघडून पाहणार आणि त्यात तिला खऱ्या परचेस आणि स्टॉकचे रिपोर्ट सापडतील
आणि तायडी ऑफिसमध्ये किती मोठा घोटाळा करतेय हे नुपूरला समजणार आणि मग नुपूर संपूर्ण ऑफिससमोर आणि मल्हारसमोर हे सत्य आणायचं ठरवेल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा संपूर्ण ऑफिस जमलेलं असेल तेव्हा नुपूर ही मल्हारला म्हणेल, सर हे ड्रॉवर उघडायला हवं. आणि मग मल्हार हा तायडीकडे चावी मागणार. तायडी चावी देईल आणि मग नुपूर हे ड्रॉवर उघडणार आणि यामध्ये ते सगळे रिपोर्ट्स असतील. हे रिपोर्ट्स पाहून तायडीला जबर धक्का बसेल. नुपूर मात्र खूप खुश होईल. मग आता मल्हारसमोर नुपूर तायडीचा खरा चेहरा आणू शकेल का, तिचे घोटाळे आणू शकेल का, हे पाहायला मजा येणार आहे. फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.